पुणेकरांसाठी ही धक्कादायक बातमी आहे। शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल आणि वेगवेगळी केमिकल्स वापरून बनावट दूध तयार करणारं रॅकेट उघड झालंय। केमिकलचा वापर करून दूध तयार केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातून समोर आलेला आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये बनावट दुधाचं रॅकेट कसं चालतं याचं उदाहरण दिलं होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच एक रॅकेट पुणे जिल्ह्यातून समोर आलेलं आहे। पाण्यात केमिकल्स मिसळायचे, नकली दूध तयार करायचं, हेच दूध वेगवेगळ्या दूध संकलन केंद्रांवर पोहोचवायचं आणि तिथून पुढे ते डेअरीपर्यंत जायचं। पुणे ग्रामीण पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त कारवाईत नकली दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। विशेष म्हणजे या प्रकरणात एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे। सुशांत हिंगे हे नाव आहे। पोलिसांच्या तपासानुसार नकली दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा आणि फॉर्म्युल्याचा पुरवठा केल्याचा आरोप सुशांत हिंगेवर आहे। विशेष म्हणजे सुशांत हिंगे हा मंचरमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा सख्खा पुतण्या आहे। विष्णू हिंगे हे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावर आहेत। सुशांत हिंगे हा विष्णू हिंगे यांच्यासोबत काम करत असल्यानं त्याचा दूध उत्पादक आणि दूध संकलन व्यवस्थेशी संपर्क आला का आणि त्यातूनच त्याने हे नेटवर्क उभं केलं का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। स्किम्ड मिल्क पावडर, पाम तेल, इमल्सिफायर, डिटर्जंट आणि शॅम्पू अशा वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून एक ठराविक फॉर्म्युला तयार करण्यात आला होता आणि हाच फॉर्म्युला दूध संकलन करणाऱ्या लोकांना विकला जात असल्याचा संशय आहे। हा फॉर्म्युला तयार करण्याचं काम मंचर जवळच्या अवसरी खुर्द गावात होत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। इथेच सुशांत हिंगेच्या मालकीचं नवकार डिस्ट्रीब्युटर्स नावाचं दुकान होतं। दुकानाच्या गोडाऊनमध्ये केमिकल्सची पोती, लिक्विड स्वरूपातली केमिकल्स आणि भेसळीसाठी वापरलं जाणारं साहित्य साठवून ठेवल्याचं समोर आलंय। आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावात जय श्रीराम डेअरी फार्म चालवणाऱ्या ठकसे नारगडे यांच्याकडे जमा होणाऱ्या दुधात भेसळ होत असल्याचा संशय एफडीएला आला होता आणि त्यानंतर एफडीएनं डेअरीवर छापा टाकला। कारवाई दरम्यान इथे भेसळयुक्त दूध आढळून आलं। ठकसे नारगडेची चौकशी केली असता नकली दूध तयार करण्याचा फॉर्म्युला सुशांत हिंगेकडून मिळाल्याचं त्याने सांगितलं। यानंतर तपासाची दिशा थेट अवसरी खुर्दमधील नवकार डिस्ट्रीब्युटरच्या गोडाऊनकडे वळाली। त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त पथकानं गोडाऊनवर छापा टाकला आणि तिथे सापडले केमिकलचे पोते आणि लिक्विड स्वरूपातलं मोठं केमिकल। हा सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पुढे सुशांत हिंगेच्या चौकशीतून त्याने नकली दूध तयार करण्यासाठी वापरला जाणारा हा फॉर्म्युला आणखी 10 दूध संकलकांना विकल्याचं समोर आलेलं आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी आता कारवाई करत 24 जणांना अटक केली आहे। आतापर्यंत झालेल्या तपासानुसार ही टोळी फक्त एका ठिकाणी काम करत नव्हती। दूध संकलन केंद्र, रासायनिक पदार्थांचे विक्रेते, दूध वाहतूकदार, गोदामधारक, सल्लागार आणि एजंट अशा विविध घटकांच्या माध्यमातून हे नेटवर्क सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे। म्हणजेच हा केवळ दूध भेसळीचा प्रकार नसून त्यामागे एक मोठी साखळी काम करत होती का आणि हा एखाद्या संघटित गुन्हेगारी सारखा प्रकार आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत।